काय पारकर बुवांका मी काहीतरी सांगणे एवढे ते लहान नाही, त्यांनी स्वतः समजू काय, कारण 12:15 झाले. मी आता परत 1.25 तास घेतले तर किती ओळ आहे, त्याच्यानंतर परत माझं गजर परत घेऊ 1.5-2 तास परत घेतो लोरपोळी. स्वतः क्षणा समजणाऱ्या माणसाची परिस्थिती हीच आहे. काय आपण सांगता ते गोष्टी अध्यात्माच्या, आणि आम्ही रामाबद्दल सांगितलं करता अध्यात्म दुतोंड माणूस असो. इकडे तर सांगता रामाची निर्मिती त्या अनुष्टुप ग्रंथातून झाली 100% बरोबर. दुसऱ्या बाजूक सांगता परत आपली नाडीमध्ये धारा म्हणजे राधा, बरोबर ना. मग ह्या इतक्या पटून सांगू तुका जर येळ ह्यो घरात पुरातून आहे, तुका लक्षात घे. तू हयसो उद्या सकाळपर्यंत थांब, आणि परवा कीर्तनाचा सप्ताहाचा कार्यक्रम आल्यावर 1 दिवस तुका देऊ लावते होतो. अरे काय म्हणजे धरतो मा करण्यात पटाईत माणूस. एक सांगा मला, आज 43 वर्ष भजन करतायत बुवा, सिनियर बुवा म्हणून आहे ना, यांच्याकडे आम्ही बघायचं. सिनियर बुवा आमका सांगतात की सुरुवातीला ढोलकी वाजवायची नाही. बघा काय सांगतोय, सिनियर बुवा आमका सांगते भजनात सुरुवातीला ढोलकी वाजवायची नाही. मग 43 वर्ष झालेल्या बुवान जर ढोलकीन सुरुवात झाली, ह्याच्या भजनात जर ढोलकीन सुरुवात केल्यानंतर ह्याका सिनियर म्हणायचो की ज्युनियर म्हणायचो. मग आम्ही नेमक्या ऐकायचा कोणाचा. आणि हैसर मी पणाची गोष्टी माझ्या समोर सांगायची. तू तुझ्या घरचं मोठं अशील ना, अरे तू जळतस, लक्षात घे. पेटवते ते का तो काय विषय झाला सांगते तुमका. आणि ह्या देवीला स्मरून सांगतोय, जर खोटं बोलले ना तर माझी वाचा ओढेल उद्या सकाळी. हल्ली माका तुम्ही कुठे आहे का, गुंडू सावंत अध्यात्माचा भाष्य असं म्हणतात सगळेजण. हे तर तुम्हाला मान्य आहे. त्याच्या पोटातून त्याच्या धुऱ्यात किडे त्याचे वळवळतात, त्या धुरी वळवत. ह्याका भजनरत्न पदवी. आता भजनरत्न आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. तुका दुनियेत भजनरत्न देऊ नये, नाही का आणखी काहीतरी वैद्य देऊ नये. आमचा त्याच्याबद्दल अरे लोक म्हणतात त्याच्यात आमचं काय विषय. मी उदाहरणं देतोय ती रामायण महाभारत. आज कीर्तनकार सुद्धा उदाहरणं देतात, ती लोकांना लक्षात राहायला पाहिजे की भावाभावाचं प्रेम कशा पद्धतीत होतं हे सांगायसाठी रामायण महाभारताचे उदाहरण देतात. का तर लोकांच्या त्या लक्षात राहिलं पाहिजे. तो मा करण्यात बुवा इतको पटाईचा पारकर बुवा. आणि धरतो मी आता सांगते ना, तो मा झाल्यामुळे रावणाचा भाव कुंभकर्ण 6 महिने झोपान रोवून 6 महिने जागवा. कारण त्या कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची सेवा केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं तुला का हवं ते माग. म्हटल्यानंतर कुंभकर्ण इंद्राच्या खुर्च्या घात घालतो. या इंद्रात कळला म्हणून इंद्र गेला निद्रा देवीकडे, त्या सरस्वती मातेकडे गेला आणि सांगितलं आता कुंभकर्ण ब्रह्मदेव प्रसन्न झालो, इंद्रासन मागतो. तेव्हा यात काम कर, मागाच्या टायमात त्याच्या जिभेवर जाऊन बस सरस्वती सांगितले. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि सांगितलं माग हवं ते. दुसऱ्या क्षणात तो मागणार इंद्रासन. एवढ्यात त्याच्या जिभेवरती सरस्वती देवी बसली आणि इंद्रासनचा निद्रासन झाला. जीभ पकडून बघा, इंद्रासनचा निद्रासन झाला. आणि ब्रह्मदेवांचा तस्तू केल्या, चल कुंभकर्ण 6 महिने झोपावर होलो. तसा तुका देतले निघतो तरी शाप लक्षात ठेव. तुका आता ह्या 2-4-15 दिवसात तुका मी आता परत वर हाणूचा प्रयत्न केले तर माझ्या पोटावर पाहिजे तू बसलं. बघा चेहऱ्यावर हसू आला. आम्ही सुद्धा पण ऐकत होतो ना. अर्थात मी डबल बरी आहे, मला सिनियरच ऐकते बुवा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जे मी मांडतोय तर 100% लोकांना पाठवलं. लोकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू. सिरियसली ठीक आहे ना बुवा तुम्हाला. बरं मी विचारतो, ह्याच्या 43 वर्षात तुझा या जागा अध्यात्म होता करून आता तू सगळं झोपडी पडतोय माझ्या समोर. तो 43 वर्षात तू काय केलं असतं सांग तरी. 43 वर्षात तुका अध्यात्म कधी सांगता ना कोणी बघले नाही. रामाचे अनुष्टुप ग्रंथ वगैरे हे माझ्यामुळे वाचन करताय तुम्ही आणि माझ्या समोर मांडताय. हमारी दिल्ली हमसे म्याव. तू बाबा शेर असं तुझ्यासाठी एक गाणं म्हणते. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससावर. कालाय तस्मै नमः. या गाणं म्हटले तर लोक म्हणते वा हिंदू कोण पक्या पारकर शेर म्हटले आणि मी भाबडा ससा. हे नवीन गाणे बघा. तुम्हाला
शेरणी शिकारी मी भाबडास सागर, तू शेरणी शिकारी मी भाबडास सागर, एक फुल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला थोडंफार मनोरंजन होतं. महिला वर्ग कुठे डबल बाजी घालत नाही, जवळ असली तर येतात. पुरुषांचा काय जेवढे हात पुसले येतात, गुंड्याच्या पारगाच्या वारी जातो की वयात जातात. आज महिला वर्गाच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. आता जरी 4 महिला एकत्र जमली तर त्यांची पहिली वार्ता असायची, काय हो तुझ्या हळदी कुंकू केलं, काय हो कशी आहे सासू. आता पहिला कानाची चर्चा, हो तुझं ह्या महिन्याचं हप्तो लाडक्या बहिणीचं, हो ह्यात प्रत्येकाचं वाक्य लक्षात येईल. बरोबर. आणि केवळ हे मनोरंजन म्हणून बोलते. माझे पारकर बुवा काही दुश्मन नाही का कोण नाही, पण ते जे मुद्दे मांडतायत आणि मध्ये मध्ये सांगतात ऐकलात का बुवा, ऐकलात का बुवा, अरे म्हणजे माझे काय कान फुटले. लक्ष आहे ना माझा, प्रत्येक वाक्याकडे माझं लक्ष आहे. पण मी करणारे मातीत गेलेत. लक्षात ठेवा, इथे ह्या कलियुगात मी पण चालत नाही. रावणाची काय हालत झाली, रावण एक कौशल पण नव्हतं. 16 सहस्त्र 108 बायका श्रीकृष्णाच्या, 16 सहस्त्र 100 नरकासुराच्या हा बंदिवासातून सुटका केली. फक्त 8च खरे बायका हो. आणि ते जर शरीरात असत ना तर 100% ते बरोबर आहे. तसे 5 पांडव आणि 101 कौरव पण भूतूर आपल्या शरीरात अध्यात्माच्या मार्गातून. आता तुम्ही ह्या सांगा, मी आपल्या गोष्टी सांगते लोकांना महाभारताचे रामायणाचे, तुम्ही खूप समजावून सांगतात. तुम्ही सांगा आता तासभर मी रुपवळ घेतो आता, तर तुम्ही बक्षिसं आली. सन्माननीय हर्षद ढवळबुवा यांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय चंद्रकांत परब बुवांच्या झाल्यात बाया, माझ्या सुद्धा यांच्याकडून 12 झाल्यात. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय सचिन केळुसकर गुगल पेच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. सन्माननीय चंद्रकांत मेस्त्री गुरुजी भरणी सुंदरवाडी यांकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आणि आमचे पखवाजोदक तबलावादक यांच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी विनोद विजय ढवळ यांच्या स्मरणार्थ विनोद ढवळ यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी विनोद विजय ढवळ यांच्या चिरशांती लाभू दे. त्याचप्रमाणे संजय यशवंत चव्हाण यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे संजू, मी संजूच म्हणतो, संजू चव्हाण विनोद चव्हाण भाऊ आपण सगळेजण ओळखतात, यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाचं वतीने स्वागत करतोय. रुपवळ घेतोय म्हणजे पांडुरंगाच्या ध्यानाचा रूपाचा अभंग. 28 युग पांडुरंग विठेवरती उभा राहिलाय. कशाला राहिलाय? कुणाची तरी वाट बघतोय, भक्त पुंडलिकाची. कोण भक्त पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक. त्याला आई वडिलांची महती कळल्यावर एवढा मग्न झाला आई वडिलांच्या सेवेमध्ये की साक्षात पांडुरंगाला त्याला तिथे उभं केलं. 28 युग झाली. याचाच अर्थ पुंडलिकाची आई वडिलांची सेवा संपलेली नाहीये. ज्या दिवशी पुंडलिकाची आई वडिलांची सेवा संपेल, पांडुरंगाला भेटेल, त्या दिवशी पांडुरंग तुम्हाला विठेवरती दिसणार नाही. याच्या माध्यमातून काय सांगायचं आहे की जन्मदाते आपल्या आई वडील त्यांची सेवा मरेपर्यंत करा. तुमच्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. कोणी सांगितलं की पंढरपूरला जावं
खूप चांगलं सांगितलं. 70-80 वर्षाचा वयोवृद्ध माणूस सुद्धा लहान मुलाला माऊली म्हणून पाया पडतो. तसं आपण म्हणतो की देवळात जावं. कशासाठी? काय काय विचारतात, अरे काय देवळात ठेवलेला काय, तिथे जाऊ काय देवळात? तर ती जागा आहे, लक्षात घ्या. जशी तुमची मोटरसायकल पंक्चर झाली ना तर त्याच्यात हवा लागता, बरोबर ना? मग हवा तर सगळीकडे आहे, पण पंक्चर झाल्यानंतर त्या पंक्चरवाल्याच्या दुकानातच जाऊन हवा भरून लागता. ती हवा त्या जागेत, लक्षात घ्या. तिथे गेल्यानंतर आपण नतमस्तक होतो, म्हणून आपण तिथे देवळात, तिथे आपले चरण लागतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यामार्फत आपलं मस्तक तिथे टेकवलं जातं. म्हणून ती जागा आहे, म्हणून तिथे देवळात जावं. कुठलं देव सांगणार नाही की चपला बाहेर ठेवून तू देवळात प्रवेश करून, काय सांगत नाही. पण तू हवेत तरांतस, सगळा माकात येता, अध्यात्म माका येता, भजन माका येता, दुसरे हे पुढे येत, बरोबर. ते आम्ही काय वट्याने घ्यायला गेलो की का? तो तरांतच ना हवेत जो मीपणाच्या, काय माकड सुद्धा म्हणतात, 10-15 माकड माकड दुसऱ्या जातो, माझं लाल त्या का नाही, त्या घासून घासून लाल झालो होतो असा. तसं मीपणा जरा कमी ठेवा, कोण कमी नाही आहे लक्षात घ्या. या माणसाने खरं सांगतो देवास म्हणून, या माणसाने मी जेव्हा सुरुवातीला भजन करायला लागलो तेव्हा मला दुनियाभर फिरवलेले, एक प्रामाणिकपणे. आणि ते त्यांचे ऋण आम्ही विसरणार आहे. पण ते जर आमका जर बोचूकच लागले, तुका काय येणार नाही, तू खोल्यासारख्या ऐकून घेणार नाही. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीत चला, मी माझ्या पद्धतीत चालतो, ठीक आहे. रुपवळ देतो. आता कधी माझ्या डायरेक्ट बोलायची हिंमत झाली नाही होती. माका हडेसून तडेसून माका बोचलत आपण ना वार कसं अटॅक करायचो डायरेक्ट. जा काय बोलायचं धाड ते फाड. पारकर बुवाकच बोलतोय मी, या तुमच्या समोर सांगते. आता पारकर कोणी माका बोलायचं, माझा विषय काय नाही. जेणेकरून लोक थांबले पाहिजे. तुम्ही दिलेले पैसे फिटाव, माझी पिताची 10,000 सांगा घेता, होय पैसे भेटून जायचं, बरोबर ना? हो हा. रूप दावी कारे आता, रूप दावी कारे आता, सहस्र भुजाया
कृपया पंढरपूरच्या वारीचं महत्व सांगा आपल्या अध्यात्माच्या रूपाने ही विनंती. धन्यवाद. हे 100 रुपयाचं पारितोषिक माझ्या प्रेक्षकांपैकी कोणीतरी दिलेलं आहे, सांगण्याचा प्रयत्न करतो गजाराच्या माध्यमातून. धन्यवाद.